Okay, good afternoon, everyone. Good So, afternoon. good afternoon. We have reached up to the last lecture. That is, we have seen the syllabus of unit number 3, basics of civil engineering. Okay, so तिसऱ्या युनिट पर्यंत सिलेबस आपण पाहिला. So now we will see the syllabus of unit number 4. So that is the environmental engineering, water resource engineering, and infrastructure. So what is included in environmental engineering, what is included in water resource engineering, that we will see here. See first here, environmental engineering, water treatment system. वॉटर ट्रीटमेंट सिस्टम मीन्स जे आपल्याला आपल्या विलेजमध्ये किंवा सिटीमध्ये जे ड्रिंकिंग वॉटर आपल्याला मिळतं, प्यायचं पाणी जे मिळतं, त्याचं ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी ते पाणी कुठं नदीचं असतं, एखाद्या तलावातलं असतं, ते पाणी स्वच्छ नसतं, त्याच्यात खूप बॅक्टेरिया वगैरे असू शकतात. तर मग ट्रीटमेंट प्लांट विलेज लेवलला ट्रीटमेंट प्लांट नसतात, पण सिटीमध्ये वगैरे ट्रीटमेंट प्लांट असतात. तर ट्रीटमेंट प्लांटनी ते पाणी ट्रीट केलं जातं, त्याची प्रोसिजर असते. पाणी रिव्हरमधून लिफ्ट केल्यापासून आपल्या विलेजमधील गावातील पाण्यात पिण्याच्या टाकीत पाणी येईपर्यंत त्याची जी ट्रीटमेंटची प्रोसेस आहे, ती ट्रीटमेंटची प्रोसेस ची एक प्रोसिजर आहे. फर्स्ट स्टेजपासून ती लास्ट स्टेजपर्यंत पाणी ट्रीटमेंट कसं केलं जातं. तर वॉटर ट्रीटमेंट सिस्टम हा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमधला पार्ट येतो. वॉटर ट्रीट कसं करायचं, ड्रिंकिंग पर्पजसाठी लागणारं वॉटर ट्रीट कसं करायचं, त्याची प्रोसिजर आपल्याला बघायची आहे. त्यानंतर इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम, सेकंड पॉईंट आहे तो इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम. इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम म्हणजे काय? आता आपण बघतो वेगवेगळ्या फॅक्टरीज असतात, इंडस्ट्रियल फॅक्टरीज असतात. तर त्या फॅक्टरीजमध्ये बरेचसे प्रोडक्ट तयार होतात आणि प्रोडक्ट तयार करत असताना त्याच्यामधून काहीतरी वेस्ट वॉटर पडत असते बाहेर. प्रॉडक्ट तयार झाली की जे लागणारं पाणी आहे त्याच्यामधून वेस्ट, आता फॉर एक्झाम्पल पेपर इंडस्ट्री असते, पेपर इंडस्ट्रीमधून सुद्धा वेस्ट काहीतरी वॉटर बाहेर पडत असतं. आता ते वॉटर आपण आहे असं जर रिव्हरला किंवा तलावात सोडून देऊन चालेल का? नाहीये. तर त्या पाण्याची ट्रीटमेंट झालं पाहिजे. तर तो पार्ट सुद्धा इन्फ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजेच जे इंडस्ट्रीमधलं वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर डायरेक्ट रिव्हरला न सोडता किंवा डायरेक्ट एखाद्या तलावात न सोडता ते वॉटरचं काय करायचं, ट्रीटमेंट करायचं. त्याला म्हणतो आपण इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम. आता याचा डिटेल स्टडी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये थर्ड इयरला आहे. ऍक्च्युली वॉटर ट्रीटमेंट सिस्टम वरती पूर्ण एक सब्जेक्ट आहे. वॉटर ट्रीटमेंट सिस्टम हा जो फर्स्ट वर्ड मी वाचतोय याच्यावरती एक सब्जेक्ट आहे, इथं फक्त एकच पॉईंट लिहिलंय तुम्हाला. तसाच इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम म्हणजे इंडस्ट्रीमधलं जे काय वेस्ट वॉटर आहे त्याचं ट्रीटमेंट करायचं आणि ते पाणी मग आपण ऍग्रिकल्चरला वापरू शकतो. इंडस्ट्रीमधनं पडलेलं बाहेर जे पाणी आहे ते जर ट्रीटमेंट केलं आणि तर ते पाणी म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे त्याच्यामधली जी घाण आहे ते आपण काय करतो, सेटल करतो. एका सेडिमेंटेशन टँक असतो, त्या टँकमध्ये त्याच्यामधली घाण जर सेटल झाली तर वरचं पाणी परत शुद्ध राहतं. ते पाणी आपण झाडांना वापरू शकतो किंवा आपल्या ऍग्रिकल्चर पर्पजसाठी आपण गार्डनिंगसाठी वापरू शकतो. प्यायला वापरू शकत नाही इंडस्ट्रीमधलं वेस्ट पाणी, पण कुठल्याही बाकीच्या गार्डनिंग पर्पजसाठी वापरू शकतो. सो दॅट इज दी इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम. नेक्स्ट पॉईंट आहे तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कोण सांगेल का सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय? आपल्याला माहित असणारी गोष्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कोण सांगेल? सॉलिड वेस्ट घनकचरा मॅनेजमेंट. व्यवस्थापन. हा, घनकचरा व्यवस्थापन. ओके, घनकचरा व्यवस्थापन. अजून काय म्हणू शकतो आपण त्याला? आपल्या घरातील रोजचा कचरा आहे, सुका कचरा असेल किंवा ओला कचरा असेल, त्याची विल्हेवाट लावणं आपण आतापर्यंत ऐकलं, पण त्याचं डिटेल स्टडी आपल्या ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फायनल इयरच्या वर्षात असताना सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट आहे. जसा तुम्हाला आता बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आहे तसा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा एक पूर्ण सब्जेक्ट आहे 8 चॅप्टरचा. त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज प्रोसिजर आहे. म्हणजे काय करतो, सुका कचरा आपला असेल किंवा ओला कचरा असेल तो सेपरेट करून त्याचं कंपोस्टिंग करायचं. ते कंपोस्टिंग कसं करायचं, त्याच्यापासून एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट नाही झाला पाहिजे. असंच आपण कचरा जर बाहेर फेकून दिला तर काय होणार आहे,
त्याच्यामुळे बॅक्टेरिया तयार होणार आहेत, तेच बॅक्टेरिया परत आपल्या घरात येणार आहेत, त्याच्यामुळे आपल्यालाच काय होणार आहेत, बऱ्याच डिसिजेसला सामोरं जावं लागणार आहे. सो दॅट्स वाय वी हॅव टू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आपल्याला ते करून घेतलं पाहिजे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ते काय असतं, ते कसं करायचे, त्याची प्रोसेस काय, ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, प्रत्येक इंजिनियर, द इंजिनियर मे बी इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, हा काय करत असतो, डेव्हलपमेंट करत असतो प्रत्येकाच्या फील्डमध्ये. काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी असतील किंवा जे एक्झिस्टिंग आहे त्याच्यामध्येच डेव्हलपमेंट करायचं काम करत असतो. पण ती डेव्हलपमेंट कशी पाहिजे, सस्टेनेबल पाहिजे. म्हणजेच काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इट मीन्स एन्व्हायरमेंटवरती कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. इंजिनियर्स आर क्रिएटिव्ह, क्रिएटर्स. प्रत्येक इंजिनियर हा क्रिएटर आहे, तो नवीन काहीतरी करत असतो, पण नवीन वस्तू किंवा नवीन प्रोडक्ट तयार केला तर त्याचा मार्केटवरती म्हणजेच एन्व्हायरमेंटल इफेक्ट कुठल्याही ह्युमन बिईंगवर झाला नाही पाहिजे. दॅट इज दी सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि ती डेव्हलपमेंट कशी असली पाहिजे, सस्टेन असली पाहिजे की विदाउट हार्मफुल टू एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन नेक्स्ट पॉईंट इज दी कॅल्क्युलेशन ऑफ कार्बन एमिशन. आपण बघतोय इतक्या व्हेकल्स, फोर व्हीलर्स असतील, टू व्हीलर्स असतील, किती कार्बनचं प्रमाण सध्या. आपल्याला काही दिवसांनी खूप अवघड होईल की आपण असं बाहेर फिरू शकणार नाही, आपल्याला ऑक्सिजनच नाही मिळाला. सगळा जर कार्बनच जर हवेत जर पसरत असेल तर आपल्याला ऑक्सिजन मिळणं कठीण होईल काही दिवसांनी. जी आज दिल्लीत थोडीशी परिस्थिती असते, इतकं धूळ असते आणि धुकं असतं दिल्लीमध्ये, दिवसा ते दिसत सुद्धा नाही, अशी परिस्थिती सध्या दिल्लीमध्ये आहे. मग कार्बन इमिशन, कॅल्क्युलेशन ऑफ कार्बन इमिशन म्हणजे किती कार्बन प्रोड्यूस होतोय हवेमध्ये, त्याचं कॅल्क्युलेशन कसं, किंवा काय असतो कार्बन डायऑक्साईड जो तयार होतोय त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं किंवा त्याची प्रोसेस काय, ते आपण बघणार आहे. देन सोर्सेस ऑफ वॉटर. नेक्स्ट पॉईंट बघायचं, सोर्सेस ऑफ वॉटर. पाणी कशासाठी लागतं, कोण कोण सांगेल. शेती, औद्योगिक, घरगुती. अजून सर्वात पहिल्यांदा कशासाठी लागतो, पिण्यासाठी. पिण्यासाठी लागतो. त्यानंतर पाणी कशासाठी लागतं आपल्याला, आपण शेतीवरती अवलंबून आहे त्यामुळे शेतीसाठी पाणी लागतंय. अजून कशासाठी लागते, तिसरी गोष्ट औद्योगिक, इंडस्ट्रीयल साठी लागतं पाणी. तिसरी गोष्ट, ह्या दोन गरजा झाल्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इंडस्ट्रीचं लागतं. तीन तर बेसिक गोष्टी आहेत पाणी लागण्यासाठी. मग आता पाणी कुठे आहे, एक तर जमिनीच्या खाली आहे, अदरवाईज समुद्रात आहे. त्यानंतर पाणी कुठे कुठे आहे हो, डॅम्स. डॅम्स. आपण बांधले तरच डॅम्स मध्ये पाणी जाणार आहे. म्हणजे पुढचा पार्ट बाष्पाच्या स्वरूपात ढगात आहे. हा, पण ते ढगात कुठून जाते, समुद्रातच जाणार आहे ना, बरोबर आहे की नाही. एकतर जमिनीच्या खाली आहे किंवा समुद्रामध्ये आहे. समुद्रातलं पाणीच जी काय आपली प्रोसेस आहे, जलचक्र आपण मराठीत म्हणतो, ती प्रोसेसने ते जाणार आहे ढगात आणि तिथून परत पाऊस होणार आहे आणि ते परत पाणी जमिनीत आणि समुद्रातच जाणार आहे. मग जे आता आपल्याला आपल्या ग्राउंडवरती जे पाणी दिसतंय ते आपण काय केलेलं आहे, अडवलेलं आहे ते पाणी. मग नेक्स्ट पार्ट इथं जो दिसतो तुम्हाला ह्या टायटलचा, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. वॉटरचा जे रिसोर्सेस आहेत त्याचं इंजिनिअरिंग हा एक 2 सब्जेक्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. मग सोर्सेस ऑफ वॉटर, पाणी कुठून कुठून मिळतं आपल्याला, सोर्स ऑफ वॉटर. देन नेक्स्ट पॉइंट इज द हायड्रोलॉजी. जस्ट मिनिट, एक मिनिट. एक तुमच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टसाठी किंवा मॅथ्ससाठी कॅल्क्युलेटर लागतो. तो आपला एक इंजिनिअरिंग कॅल्क्युलेटर असतो कॅसिओचा. तो कॅसिओ 991 लिहून घ्या सर्वांनी.
कॅसिओ 991 हा इंजिनिअरिंगसाठी लागणारा कॅल्क्युलेटर आहे. तो तुम्हाला 4 वर्ष जोपर्यंत तुम्ही इंजिनियर होणार आहे तोपर्यंत कॅल्क्युलेटर तुमच्या सोबत असायला पाहिजे. तो कॅल्क्युलेटर घ्यावा लागेल. So, लिहून घेतलं सर्वांनी? सर रिपीट सांगा Yes, एकदा. sir. कॅसिओ सर रिपीट एकदा करा. कॅसिओ 991 कॅसिओ 991 हा कॅल्क्युलेटर तुम्हाला परचेस करावा लागेल. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि सध्या मॅथ्ससाठी तर आता लागेल. पुढं तर मग तुमच्या डिपार्टमेंटला कोर तर तो लागणारच आहे फुल तुम्हाला. त्यामुळे असं काही नाही की कॅल्क्युलेशनसाठी प्रत्येक ठिकाणी हा कॅल्क्युलेटर तुम्हाला लागणारच आहे. ओके, तो परचेस करा तुम्ही तुमच्या लेवलला कॅसिओ 991. ओके ओके. सो कम टू द पॉइंट. सोर्सेस ऑफ वॉटर, हायड्रोलॉजी, डॅम्स अँड स्टोरेज रिझर्वायर. मग जे पाणी पावसाचं पडणार आहे, हायड्रोलॉजी म्हणजेच काय तर पडलेला पाऊस, वाहून जाणारं पाणी, रेनफॉल आणि रनऑफ असे 2 वर्ड आहेत हायड्रोलॉजीमध्ये. रेनफॉल आणि रनऑफ. रेनफॉल म्हणजे काय, पाऊस पडणे, आणि रनऑफ म्हणजे काय, पडलेलं पाणी वाहून जात असते. ते पडलेलं पाणी आपण काय करायचं आहे, डॅमनी किंवा स्टोरेज रिझर्वायर. स्टोरेज रिझर्वायर म्हणजे कोणकोणते, बंधारा असेल, नालाबांध असेल, लेक असेल म्हणजे तलाव असेल, आणि मोठा तलावापेक्षा मोठा जर असेल तर त्याला आपण डॅम म्हणतो. कोणकोणते डॅम तुम्ही आतापर्यंत पाहिले आहेत, कोण नाव सांगेल मला डॅमची? कोयना. उजनी, उजनी, अलमट्टी डॅम, अलमट्टी डॅम, जायकवाडी. जायकवाडी. ठीक आहे, ओके. असे हे बरेचसे डॅम आहेत की ज्या डॅम मध्ये आपण काय करतोय, पावसाचं पडलेलं पाणी साठवतोय. आणि ते पाणी फायनली आपल्याला कशासाठी लागणार आहे, ड्रिंकिंग पर्पज, ॲग्रिकल्चरल पर्पज आणि इंडस्ट्रियल पर्पजसाठी. तर हा सब्जेक्ट आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगच्या अंडर सोर्सेस ऑफ वॉटर, हायड्रोलॉजी, डॅम्स अँड रिझर्वायर हा पार्ट येतो. आलं लक्षात? तो आपण डॅम्स म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, स्टोरेज रिझर्वर काय, हे आपण जरा डिटेल ज्यावेळी आपला चॅप्टर चालू होईल त्यावेळी आपण पाहूच. आता फक्त तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू देतोय शब्दांचा या. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशनला मराठीत आपण काय म्हणतोय, दळणवळण. तर दळणवळणाचे कोणकोणते मोड्स आहेत, तर रोड्स, रेल्वे, ब्रिज, टनेल, डॉक्स, हार्बर. आता रोड सगळ्यांना माहित आहेत, होय. सगळ्यांना रोड माहित आहे. आपण सगळेजण रोडवरूनच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर चालवतोय. मग त्याच्यामध्ये सुद्धा टाइप्स आहेत. नॅशनल हायवे आहेत, स्टेट हायवे आहेत, डिस्ट्रिक्ट हायवे आहेत, विलेज रोड आहेत, आणि प्रत्येकाचे रोड विड्थ ठरलेले आहे. ते थोडंसं बघायचं आपल्याला. रोड्समध्ये रेल्वे. रेल्वे पण सगळ्यांना माहित आहे. होय. रेल्वे आहे तो. ट्रेन हा पार्ट वेगळा आला. रेल्वे वरून ट्रेन मूव्ह होत असते. बघा, आपण म्हणतो रेल्वे चालली आहे, बरोबर आहे का? रेल्वे जात नाही कधी, ट्रेन जाते. कशावरून जाते, रेल्वेवरून जाते. येते का लक्षात सर्वांच्या? सिव्हिल इंजिनिअरिंगला आलो म्हणून आपण सुशिक्षित व्हायचं आहे आणि टेक्निकल बोलायचं आहे. आपण काय म्हणतो, रेल्वे चालली. रेल्वे कधीच जात नसते, जात असते ट्रेन. कशावरून, रेल्वेवरून. येते लक्षात सर्वांच्या? हा, आपण टेक्निकलचे स्टुडंट आहोत सध्या, त्यामुळे आपण टेक्निकल भाषेतच बोलायचं. त्यानंतर ब्रिज सर्वांना माहित आहे. ब्रिज कुठं आपण कन्स्ट्रक्ट करतो, एखाद्या नाल्यावरती, रिव्हर वरती ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो. का तर अलीकडच्या बाजून आपल्याला पलीकडच्या बाजूला पोहोचायचं असते. ट्रान्सपोर्टेशन आपल्याला या डायरेक्शनवरून त्या डायरेक्शनला जायचं असते, किंवा या डेस्टिनेशनवरून त्या पुढच्या डेस्टिनेशनला जायचं असते, म्हणून आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो. मग ब्रिज काय असतो, कोणकोणत्या टाईपचे ब्रिजेस असतात, हे आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये पुढे पाहायचं आहे. नंतर टनेल. टनेल म्हणजे काय, मराठीत काय म्हणतो, काय म्हणतो, सुरंग नाही, टनेल म्हणजे बोगदा. बोगदा. बोगदा हिंदी मध्ये सुरंग. बोगदा. मग आता तुम्ही कधी पुणे मुंबईला गेला असेल तर तुम्ही टनेल पाहिला असेल. ज्यावेळी आपण पुण्यावरून मुंबईला ज्यावेळी ड्राईव्ह करत असतो त्यावेळी बरेचसे टनेल्स आहेत. 1-2 टनेल मधून आपल्याला क्रॉस बोगद्यातून आपल्याला जावं लागतं. मग हा टनेल.
टनेल कशासाठी कन्स्ट्रक्ट केला जातोय? आपल्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी. आता काय त्या डोंगराच्या वरून सुद्धा आपल्याला जाऊ शकता येते, पण तरी पण आपण बोगदा का केला? तर एवढं सोपं नाही की हिलवरून रस्ता तयार करून पलीकडच्या बाजूला जाणं. त्यापेक्षा जर टनेल एस्कॅवेट केला बोरिंग मशीननी, टनेलची बोगदा खोदण्याची मशीन वेगळी असते, तेवढ्या डायमीटरची असते ती मशीन. त्यांनी जर टनेल एस्कॅवेशन केला तर आपण तो रोडसाठी किंवा रेल्वेसाठी आपण तो यूज करू शकतो. टनेल बोगदा हा रोडसाठी, रेल्वेसाठी किंवा वॉटरसाठी सुद्धा, कॅनॉल सुद्धा बोगद्यातून गेलेले आहेत. पाहिले कुणी? कॅनॉलचं पाणी सुद्धा डोंगरातून बोगद्यातून नेलेलं आहे. जर तुम्हाला कोयना डॅम मधून निघालेला टेंबू प्रकल्प जर माहित असेल, टेंबू योजना कोणाला जर माहित असेल, तर टेंबू योजनेला बोगद्यातून पाणी आणलेलं आहे. खाली ताकारी वाळवा तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातून वाळवा तालुक्यातून परत आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या तालुक्याकडे पाणी जे आणलेलं आहे ते बोगद्यातून आलेलं आहे पाणी, टनेल. म्हणजे असं नाही की फक्त रोडसाठी आणि रेल्वेसाठीच टनेल वापरला जातो, वॉटरसाठी सुद्धा आपण टनेल वापरलेलं आहे. त्यानंतर डॉक्स आणि हार्बर, हे तुमच्यासाठी थोडेसे नवीन वर्ड आहेत. डॉक्स आणि हार्बर माहिती आहे कुणाला? डॉक्स ते पाण्यावर लाकडी पूल तयार करतात त्याला डॉक्स. बर, आणखी कोण सांगेल? जे आपली समुद्रामार्गी जी आपल्याला जे मटेरियल्स आहेत किंवा गुड्स आहेत त्याची ने-आण समुद्रामार्गी जिथं होते त्याला तिथं डॉक्स असतात आणि हार्बर्स असतात. म्हणजे समुद्रातून येणारी जी जहाजं आहेत ती डॉक्सला लँड केली जातात. म्हणजे समुद्रामध्ये अशी एक आतमध्ये कन्स्ट्रक्ट केलेली एक पट्टी असते किनाऱ्याच्या पासून आतमध्ये. आता JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबईला आहे, पनवेलच्या जवळ. कुणाला माहित आहे का? ऐकून तर माहित असेल ॲटलिस्ट. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे आपल्या मुंबईत येणारे जे काय बाहेरच्या देशातून शिपमधून येणारं जे काय मटेरियल आहे ते मटेरियल जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईला येतात. तिथं बंदर म्हणून चालतंय. हा बंदरच, मराठीत आपण बंदरच म्हणतो. मराठीत म्हणतो बंदर, बरोबर आहे की. मग तिथं जहाज, एवढं मोठं जहाज असतं ते किनाऱ्याला येतं का? येऊ शकत नाही. आपलं नदीतलं जहाज असते, एवढी छोटी बोट असते ती आपली डायरेक्ट येते, पण एवढं मोठं जहाज किनाऱ्याला येता येत नाही, ते पाण्यामध्येच थोडंसं. त्याच्यासाठी आपण आतमध्ये असा एक कन्स्ट्रक्ट केलेला एक कट्टा म्हणू आपण, त्याला म्हणतो आपण डॉक्स. त्याला ते शिप आहे ते येऊन उभं राहतं आणि त्या ठिकाणावर मग परत क्रेननी आणि समुद्राच्या कडेनी, हार्बर हा एक वर्ड आहे पुढचा, समुद्राच्या कडेनी पूर्णपणे असा कट्टा बांधलेला असतो एक, तिथेही जहाजं आतल्या बाजूने उभा राहतात. हार्बर हा समुद्राच्या पूर्ण किनाऱ्याकडचा भाग असतो बांधकाम केलेला, आणि डॉक हा आतमध्ये असा पूर्णपणे घेऊन गेलेले एक कन्स्ट्रक्ट केलेला एक भाग असतो, तिथं जहाज उभा राहतात. डॉक्स आणि हार्बर हा तुमचा समुद्रातला पार्ट आहे कन्स्ट्रक्ट केलेला. मग हे पण कशासाठी? ट्रान्सपोर्टेशनसाठीच वापरतात. ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच समुद्रातून येणारे जे काय मटेरियल आहे, माल आहे, ते आपण चढ उतार करण्यासाठी डॉक्स आणि हार्बर कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. लक्षात आलं? व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, रोड असतो, रेल्वे असतो, ब्रिज असतो, टनेल असतो, डॉक्स आणि हार्बर. आता हे कन्स्ट्रक्ट करतो. आणखी एक मोड आहे ट्रान्सपोर्टेशनचा, एअरवे. पण एअरवे मध्ये काय आपण काय कुठं कन्स्ट्रक्ट सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं नाहीये काय, बरोबर आहे? फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचे एक टेक्निक वापरतात, GPS, कंपास वापरतात. कोणत्या डायरेक्शनला दिल्ली आहे, कोणत्या डायरेक्शनला चेन्नई आहे. मुंबईमधून जर विमान निघालं तर डायरेक्शनवरून आपण त्या लोकेशनला पोहोचत असतो. त्याच्यासाठी GPS टेक्नॉलॉजी फक्त एअरवेमध्ये वापरली जाते. ओके, सो दीज आर दी व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, रोड्स, रेल्वेज, ब्रिज, टनेल, डॉक्स अँड हार्बर. आलं लक्षात सर्वांच्या? जरा आवाज डिस्टर्ब झाला कुणाचा तर मला ऐकायला नाही व्यवस्थित. ओके, सो देन इंट्रोडक्शन टू रोड्स. नेक्स्ट पॉइंट, रोड्स म्हणजे काय? IRC क्लासिफिकेशन्स. IRC, इंडियन रोड काउन्सिलनं एक क्लासिफिकेशन्स तयार केलेले आहेत. म्हणजे रोडची विड्थ किती असावी, नॅशनल हायवेची, स्टेट हायवेची, असे त्याचे काय काय क्लासिफिकेशन्स आहेत ते आपण बघणार आहे. टिपिकल फंक्शनल क्रॉस सेक्शन्स,
रोड कसा असतो ऍक्च्युली. तुम्ही पाहिलंय की रोड बघा, नवीन रोड तयार करत असताना तुम्ही काय बघितलं हो, पूर्णपणे जुना रोड आहे तो खोदला जातो, हो. पाहिलंय आपण. मग त्याच्यामध्ये लेयर्स आहेत. सगळ्यात खाली खालचा लेअर कोणता, दगड. त्याच्यावरती कोणता लेअर असतो, त्याच्यावरती कोणता लेअर असतो आणि सगळ्यात टॉपला कोणता लेअर असतो, असे लेयर्स असतात रोड कन्स्ट्रक्ट करताना. तर त्याचा क्रॉस सेक्शन काढायचं म्हणजेच काय करायचं, तर सगळ्यात खालचा लेअर कसा दिसतो, व्हिडिओज ऑफ करा, कोणाकोणाचे व्हिडिओ चालू आहेत. ओके. तर एखाद्या रोडचा नॅशनल हायवे असेल किंवा स्टेट हायवे असेल तर तो दिसतो कसा, सगळ्यात खालच्या लेअरला काय आहे, त्याच्यावरच्या लेअरला काय आहे, ह्याचा आपण टिपिकल रोडचा क्रॉस सेक्शन मी तुम्हाला इमेज थ्रू दाखवेन. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट, इंट्रोडक्शन टू इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर सध्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये सिग्नलिंग आलं, बऱ्याचशा ज्यावेळी तुमचे वन वे, टू वे रोड आपण म्हणतो, वन वे म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये वाहनं फक्त जाणार, पुढच्या बाजूने येणार नाही. वन वे, टू वे, सिग्नल सिस्टम, दिस इज दी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ती कशी चालते किंवा त्याची इंट्रोडक्शन पार्ट आपण बघणार आहे. सो दिस इज दी सिलेबस फॉर दी युनिट नंबर 4. आलं लक्षात? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर वरती हा पार्ट आहे. आर यू गेटिंग? Yes, sir. ओके. Yes, sir. Yes, sir. सो दिस इज दी Yes, सिलेबस. sir. 4 चॅप्टर आहेत आपल्याला, कारण का बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं सब्जेक्टचं नाव आहे. त्यातला पार्ट 1 आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे, पार्ट 2 आहे तो मेकॅनिकल, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 4 चॅप्टर आहेत, मेकॅनिकल मध्ये किती आहेत एक्झॅक्ट मला माहित नाही, ते मेकॅनिकलचे सर तुम्हाला घेतातच. ओके. सो दिस इज दी सिलेबस. नाव इन सेमिस्टर इव्हॅल्युएशन, ISE. ज्यावेळी आपण क्लासमध्ये ह्या सगळा स्टडी करणार आहे 4 चॅप्टरचा, त्यावेळी तुम्हाला ISE इन सेमिस्टर एक्झामिनेशन बेस्ड अपॉन स्टुडंट परफॉर्मन्स इन मिनिमम 3 टेस्ट, आपण 3 टेस्ट घेणार आहे 3 सब्जेक्ट वरती पूर्ण. तर 3 टेस्ट वरती तुम्हाला 30 पैकी किती मार्क मिळाले ते मार्क्स आपण विद्यापीठाला पाठवत असतो. आणि 70 मार्काचा थेरी पेपर, असं 30 आणि 70 मार्क म्हणजे 100 मार्काचे टोटल तुमच्या ह्या सब्जेक्टचे मार्क्स असतात. 30 पैकी तुम्हाला किती पडले इथल्या टेस्टला, ते 30 मार्क त्याला आपण ISE इन सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणतो. त्यानंतर इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, तुम्हाला 25 मार्काचं टर्म वर्क आहे. आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलं, सिलेबस स्टार्ट केला त्यावेळी 25 मार्काचं टर्म वर्क आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रॅक्टिकल्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला ही 6 खाली 8 प्रॅक्टिकल दिलेत, 8 पैकी कोणतीही 6 प्रॅक्टिकल आपल्याला कंडक्ट करायचे. तर फर्स्ट प्रॅक्टिकल काय आहे बघा, मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस अँड ऑफसेटिंग. मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस. सो सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की डायमेन्शन्स आले, बिल्डिंग असेल, रोड असेल, कॅनॉल असेल, कुठलंही स्ट्रक्चर घ्या तर त्याला काहीतरी डायमेन्शन्स आहेत, ते कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं की मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसं मेजर करायचं, त्याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणती इन्स्ट्रुमेंट आहेत. पहिला एक प्रॅक्टिकल जे आपण करणार आहे, आणि आपली सगळी प्रॅक्टिकली ग्राउंडवरती असतात. आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याची भरपूर, चेन असते, टेप असतो, किंवा अजून काही इन्स्ट्रुमेंट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, डम्पी लेवल आहेत, ॲटो लेवल आहेत. त्यांनी आपण काय करतोय तर हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस मेजर करतोय. अँड ऑफसेटिंग, आता पेपरवरती एका लाईनला दुसरी लाईन परपेंडिक्युलर काढाय आपल्याला सोपं आहे ना. पेपरवरती जर एका लाईनला दुसरी लाईन परपेंडिक्युलर काढायची म्हटलं तर आपण काढू शकतो ना, अँगल मेजर करून. Yes, sir. आपण आतापर्यंत केलंय. मग ग्राउंड वरती आपले गवंडी तुम्ही पाहिलं असेल की ते ग्राउंड वरती एका वॉलला दुसरी वॉल परपेंडिक्युलर बांधतात. कसे बांधतात तो, ओळख. एक डायगोनल गुन्हा असतो त्यांच्या हातात, आपण ऐकलं असेल गुन्हा हा शब्द. त्यांच्या हातामध्ये एक पट्टीचा गुन्हा असतो, आणि ते वळंबा आणि पट्टीचा गुन्हा ह्या दोघांना घेऊन ते बरोबर एका भिंतीला दुसरी भिंत बरोबर डायगोनल मध्ये
सॉरी 90 डिग्रीमध्ये एकमेकाला कन्स्ट्रक्ट करत असतात. मग ऑफसेटिंग हा वर्ड आहे इथं. म्हणजे मग ऑफसेट कसा टाकायचा त्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत आपल्याकडं, त्याचं प्रॅक्टिकल करायचं. हे सगळे डिटेल तुम्हाला बघायला मिळेल, काय अडचण नाही येणार. ओके, सो हे फर्स्ट प्रॅक्टिकल आहे. सेकंड प्रॅक्टिकल बघा, स्टडी अँड यूज ऑफ डम्पी लेवल, ऑटो लेवल. डम्पी लेवल आणि ऑटो लेवल हे सुद्धा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिस्टन्स मेजर करण्यासाठी किंवा ग्राउंडची एखाद्या ठिकाणची किती लेवल आहे, दोन ग्राउंडवरचे पॉइंट एकमेकापासून किती उंचीवरती आहेत. म्हणजे समजा मी एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला, कोकणातील समुद्र सपाटी आणि रायगड जिल्हा किंवा रायगड आपला जो आहे ह्याच्यामध्ये उंचीमध्ये काहीतरी फरक असणार आहे. तर ती उंची कशी काढायची? आता ही इन्स्ट्रुमेंट काय आपण त्या उंचीसाठी वापरत नाही, पण आपल्या जवळच्या एरियामध्ये सुद्धा, आता तुम्ही कॉलेजवरती येऊन गेला, कॉलेजच्या मेन गेटमधून ज्यावेळी आत येत आहे त्या गेटवरचा काहीतरी लेवल आणि परत तुम्ही पंढरपुराकडे जात असताना खाली जसं जसं उतरत गेला तिकडची लेवल, काहीतरी जमिनीमध्ये फरक आहे उंचीचा. तर ती उंची तिथं किती आहे आणि इथं किती आहे ते आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधले हे डम्पी लेवल, ऑटो लेवल इन्स्ट्रुमेंट वापरून दोन पॉइंट मधला एकमेकात 10 मीटरचं अंतर आहे, 20 मीटरची उंची दोन पॉइंट मध्ये असं आपण काढू शकतो. आणि हाच तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा इंटरेस्टिंग पार्ट आहे, सर्वे. इथं लिहिलेलं आहे डिटर्मिनेशन ऑफ डिफरन्स इन इलिव्हेशन. इलिव्हेशन म्हणजे काय? उंची. डिटर्मिनेशन ऑफ डिफरन्स इन, दोन पॉइंट मधल्या उंचीतला फरक किती आहे. आणि हे आपल्याला कशासाठी लागतं? तर बिल्डिंग आपण 10 मजली कन्स्ट्रक्ट करत असतो, मग आपल्याला एका फ्लोअर पासून दुसरा फ्लोअर किती उंचीवर, दुसऱ्यापासून तिसरा किती उंचीवर, हे आपण कसं मेजर करू शकतो? तर ह्या इलिव्हेशन वरून मेजर करू शकतो. सोजू इकडे की, इकडे कोण आहे? स्वतःला म्यूट करा. ओके, थर्ड आहे तो स्टडी अँड यूज ऑफ थिओडलाइट फॉर अँग्युलर मेजरमेंट. अँग्युलर मेजरमेंट म्हणजेच काय? तर दोन पॉइंट मधला अँगल. आतापर्यंत आपण अँगल कागदावर मेजर करत होतो, कशाने? कोन मापक. कागदावरचा अँगल मेजर करणं सोपं आहे, जसं मी म्हटलं की कागदावर एकमेकाला राईट अँगल दोन लाईन काढणं सोपं आहे. पण तेच सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ग्राउंड वरती तुम्हाला अँगल मेजर करायचा असतो. कारण का? सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये इमारत असते, दोन भिंती असतात, त्यांचा डायगोनल मेजर करायचा असतो. रोडवरती रोडची डायरेक्शन चेंज होत असते, त्यावेळी अँगल मेजर करायचे असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा थिओडलाइट इन्स्ट्रुमेंट वापरायचा आहे आणि अँगल मेजर करायचा आहे कुठल्याही दोन पॉइंट मधला. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ टोटल स्टेशन. टोटल स्टेशन सुद्धा हे सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं सगळ्यात हाय क्वालिटीचं आणि ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे. टोटल स्टेशन 1 किलोमीटरचं आपल्याला त्या मशीन मधून दिसतं आणि 1 किलोमीटरचं डिस्टन्स, 500 मीटरचं डिस्टन्स आपण हे इन्स्ट्रुमेंट वरून डायरेक्ट मेजर करू शकतो. फॉर डिस्टन्स मेजरमेंट लिहिले बघा इथं, टोटल स्टेशन फॉर डिस्टन्स मेजरमेंट. दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आपण डायरेक्ट एका ठिकाणी उभा राहून मोजू शकतो, जिथं इन्स्ट्रुमेंट आहे आणि जिथलं आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे ते. देन लेवल डिटर्मिनेशन अँड कोऑर्डिनेट कॅल्क्युलेशन. लेवल, दोन पॉइंट मधली उंची, लेवल आणि डिस्टन्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डिस्टन्स म्हणजे कसं आलं? हॉरिझॉन्टली आलं. आणि लेवल म्हणजे कसं आलं? कोण सांगेल? वर्टिकल. हा, डिस्टन्स मेजरमेंट म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजरमेंट आणि लेवल म्हणजे व्हर्टिकल. तर व्हर्टिकली जमीन खाली वरती आहे, बिल्डिंग आपली 10 मजली 20 मजली जाते, मग त्याची पण उंची मोजली पाहिजे. मग ह्या सगळ्यासाठी आपण टोटल स्टेशन सुद्धा वापरू शकतो. ते कसं? त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला स्टडी आहे. डिटर्मिनेशन ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ सर्वे ऑन द अर्थ बाय युजिंग जीपीएस मीटर. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या मोबाईलमध्ये जीपीएस डिव्हाइस आहे, त्याच्यावरून आपण गुगल मॅप शोधू शकतो, नेव्हिगेशन करू शकतो. म्हणजेच एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा रूट आपण प्लॅन करू शकतो. जीपीएस आपल्या मोबाईलमध्ये आहे त्यांनी. त्यानंतर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि ह्याचे सगळे डिटेल प्रॅक्टिकल आणखी सिव्हिल इंजिनिअरिंगला तुम्ही गेल्यानंतर आहेत पुढे. यूज ऑफ जिओग्राफिक पोझिशनिंग सिस्टीम, ऍक्च्युली इथं ग्लोबल आहे,
जिओग्राफीच्या ठिकाणी ग्लोबल वर्ड आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम फॉर ट्रॅकिंग अँड नेव्हिगेशन. मी सांगितलं तुम्हाला ट्रॅकिंग आणि नेव्हिगेशन ट्रॅक करायचं असेल, पोलीस काय करतात, एखादा गुन्हेगार कसा शोधून काढतात तर त्याच्या सिम कार्डला ट्रॅक करतात, मग ते GPS डिव्हाइस आहे. ते सिव्हिल इंजिनिअरिंगची ऍप्लिकेशन्स काय आहे ते आपण ट्रॅकिंग आणि नेव्हिगेशन हे करू शकतो. ट्रॅकिंग म्हणजे समजा तुम्ही एखाद्या हिली रिजन मध्ये गेलेला आहे, त्या ठिकाणी तुमच्याकडे जर GPS डिव्हाइस असतील तर एकमेकाला तुम्ही ट्रॅक करू शकता. त्यानंतर 7 नंबरचे प्रॅक्टिकल आहे ते डेमॉन्स्ट्रेशन ऑफ रिमोटली सेन्स्ड सॅटेलाइट इमेजेस अँड एअर फोटोग्राफ्स. मी सांगितलं होतं की विमानातून काय करायचे, तुम्हाला फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत आणि त्या फोटोग्राफचा आपल्याला परत स्टडी करायचे. ज्या एरियामध्ये आपण जाऊ शकत नाही अशा एरियाचे फोटोग्राफ्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचा स्टडी करायचा आहे. हा रिमोट सेन्सिंगचा पार्ट येतो. आणि लास्ट येतोय तो असाइनमेंट ऑन कॅल्क्युलेशन ऑफ कार्बन फुटप्रिंट. म्हणजे असं सांगितलं की कार्बन कॅल्क्युलेशन करायच्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेशन करावे लागतील, कार्बन किती आहे याच्यामध्ये आपल्या जनरेट किती होतं, त्याचे कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर असे हे आपल्याला प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. ओके सर, तर हा आपला असा थोडासा सिलेबस आहे आणि त्यासाठी लागणारे हे आपले रेफरन्स बुक्स आहेत. तर आता हा आपला सिलेबस आणि लागणारे बुक्स हा पार्ट इथंपर्यंत संपला. नेक्स्ट लेक्चर पासून आपण ऍक्च्युअल आपला युनिट नंबर 1 स्टार्ट करू आणि युनिट नंबर 1 जो काय आपण सिलेबस पाहिला तो आपण 1 बाय 1 पॉइंट डिस्कस करू डिटेलमध्ये. आता आपला मीटिंगचा आपला टाइम क्लोज होत आलेला आहे. आपली मीटिंग एक 20 सेकंदामध्ये क्लोज होईल. ओके सो हे बुक्स आहेत बघा, एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग SS भाविकट्टी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग बिंद्रा अरोरा, इसेन्शियल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग रंगवाला and basics of remote sensing and GIS. So these books we have to use for the study purpose. Okay. So we will stop here. Our meeting will be closed. I have taken your attendance. Don't worry. So we will stop Sir, here. the book